ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। वरदेन्द्र इति छात्र सुकृतीन्द्र करोत् भवान् श्री सुधीन्द्र तीर्थान् वरदान् प्रणमामि निरन्तरं। श्रीमत् सुधीन्द्र तीर्थ गुरुभ्यो नमः। श्रीमत् संयमीन्द्र तीर्थ गुरुभ्यो नमः। प्रथम काशीमठ संस्थानाचे आराध्य देव व्यास रघुपती नरसिंहदेवालय विशेष प्रार्थना करून आमगे सर्वांगीण इष्टदेव लक्ष्मीपती वेंकटरमण सन्निधान प्रार्थना करून काशीमठ गुरु परंपरा सर्व गुरुवर्य सन्निधीतून प्रार्थना करतची सद्गुरु श्रीमद सुधींती स्वामीने जन्मशतमानोत्सवाचे समयचेरी परमपूज्य काशी मठाधीश श्रीमद संयमींती स्वामीने अनुग्रह केलेले प्रति एक कार्यक्रम फूलगांतील मुणके भारी चंदायरी हरिगुरु कृपेनं सर्व समाज बांधवान मेळून श्रद्धेन आचरण केलं। घर घर भजन म्हणले भारी आनंद देवान करून घेतले। फलोद्यान म्हणले तेवे चंदायर देवान करून घेतले। ताजी ಒಟ್ಟು प्रति एक यज्ञ कार्य तांतूची वैदिक वृंदान भक्तिपूर्वक गुरुवर्याला अपेक्षा पाविल तेदना गुरुवर्यान आमकां अनुग्रह केले। कोटि गायत्री महायज्ञ 1.5 वर्ष पूर्ण करूची शुभ मुहूर्त चेरी जपानुष्ठान आरंभ करून घेऊन प्रति एक वैदिकान श्रद्धेन जपानुष्ठान करून घेऊन कोटि गायत्री महायज्ञ भारी चंदायरी हरिद्वारांतू पहिले संपन्न झालेला। तशींची सद्गुरु श्रीमद सुधींती स्वामीले आराधना महोत्सवाचे दशमानोत्सव कार्यक्रमही भारी चंदायर झाले। प्रति एक कार्यक्रम वैभवार देवान करून घेताना कोटि गायत्री महायज्ञाचे आम्ही सांगतानच आमकां उडगास येवच्योची 1995 अंतू हरिद्वार अंतू श्रीमद सुधींती स्वामीने दिव्य उपस्थितीरी वैभवार देवान करून घेतली। 280 चड वैदिकीय पावन घेऊन 24 कुंड आणि एक प्रधान कुंड अशी 25 कुंड त्या कुंडांतू हवन कार्यक्रम भारी वैभवारी मालगड वैदिकानं पूरा मेळ घेऊन दाखल वैदिकांक मार्गदर्शन देऊन घेऊन स्वामीने अनुग्रह आशीर्वाद आणि मार्गदर्शनाचेरी भारी चंदायर संपन्न झाले। त्या समयाचेरी हांव ते पविलस ते कार्यक्रम भागवहिसिल्लस। आता हे कार्यक्रमांतू यज्ञ नंतर भारी एक विशेष कार्यक्रम घालून घेतला। ते कसलं कार्यक्रम म्हणून आमगेले गोपालकृष्ण भट मामानं यज्ञशालेंतू राबून घेऊन यज्ञ मंडपांतू गुरु सन्निधींतू म्हळ्यारी देवा सन्निधींतू गुरुचरण भारी सुंदर ते फोटो तुम्ही पळोवन शेपुरो चरण पळोवन शेपुरो ते प्रति एक घरा पावोच विशयान मुखार सोनू त्या विशयान सांगताची म्हणून सांगून गोपालकृष्ण भट मामानं भारी चंदुकोन यूथ ऑफ GSP मुखांतर जनपदांक ते विषय पाविल्लस। आयचे दिवस हे विषय कसं म्हणारी अतुल कुडुमामानं तशी हरीश कामत आणि त्यांनी तांगेलं मन आणता येईल विचारू गुरुवर्या सन्निधींतू एक प्रार्थना करतची सुव्यवस्थित दाम घेऊन प्रति एक कडे पावका जाल्यारी तांतू प्रथम आमकां यूथ ऑफ GSP मुखांतर जनपदाक विषय कळोवका हे विशयान नरेशणे मामानं उलवण करतानाची जनपदा पावोका जाल्यारी वैदिकाल मस्त होड तांतू पात्रस वैदिकांक प्रति एकडेन पुरोहित्य वताची पुरेत्य उच्च घराक ते व्यवस्थित दाव गौरवपूर्वक तांणी ते होऊन तांकां पावोका ते कोरखा जाल्यार कशी म्हण विशयान स्वामेल अनुग्रहान स्वामेल आशीर्वादान स्वामीन दिल्ले एक मार्गदर्शनाचेरी मुखारसून प्रति एक घराक ते पावोच व्यवस्था वैदिका सहकार दावकाचीच प्रति एक पुरोहित्य वताची एक गण होमू म्हणे एक व्रत म्हणे शांती म्हणे कसनेचे कार्यक्रम म्हणे त्या समयाचेरी भटमामान पाविल तेदना अथवा मध्य समयशील तेदना यजमान वृंदान तांगे लगी अपेक्षा पावका भटमामा लगी भटमाम ते गुरुचरण आमगे घरले येऊन पावका आम हरिद्वार वच्चे आयनी आमकां जाल्यारी ते गुरुचरण येऊन पाविल मुहूर्ताचेर अतिशीघ्र हरिद्वार वचून व्यास मंदिरा पावन ते सद्गुरु श्रीमद सुधींती स्वामीने वृंदावन सन्निधी प्रार्थना करून गंगा स्नान करता भाग्य आमकां मेळका म्हण विशयान सर्व तांणी समाज बांधवान भटमामाले निवेदन करून घेवन ते गुरुचरणेन पावका
ते गुरुचरण पावचे समयाची रे कशी एक कुलदेवाला प्रसाद हाडणारी एक इष्टदेवाला प्रसाद हाडणारी कशी आम्ही हातपाय धुवून देवाकुडा वचून देवाले सन्निधीन दवरून कडे कशी आम्ही उपयोग करताची तशी भटमामान येवचे समयाचेर यंद्रा उद्दा दवरून भटमामान पाय धुल्यानंतर भितर येऊन घेऊन देवा सन्निधानात ते पोळेरा दवरून सुधींद्रस्तवनम सांगून नमस्कार करून तदनंतर ते चरण कोटी गायत्री महायज्ञाचे रक्षा विभूती समेत तांकां प्रसाद दिवचे आणि देवाले प्रार्थना करचे कुलदेवाले इष्टदेवाले स्वामेले मालगडेले आशीर्वाद हे गरणी निरंतर मिळका आम्ही गुरुवर्य सन्निधान वतय स्वामेले आम्ही मंत्राक्षत घेतय ते मंत्राक्षत आईल कुडले आम्ही खंय दवरका देवा पाय म्हणून ते दोन्हे खान दवरका कुलदेवाल इष्टदेवाल भेट केले गंध प्रसाद येता ते गंध प्रसाद खंय दवरका स्वामीन दिल गंध प्रसाद खंय दवरका ताक्की एक व्यवस्था एक दोंडेन तूं कुलदेवाल कुंकुमातले दवरचे एक दोंडेन तूं श्रीगंध प्रसाद दवरचे आणि एक दोंडेन तूं मंत्राक्षत दवरचे प्रतिदिवस तुम्ही देवा सन्निधीन तूं संध्यावंदन की भलमेनशन देवा पांय पडून तुळशी उद्दा घालून घेऊ पुन्हा हातांनी देवा नमन करतना ते श्रीगंध की प्रसाद लावून घेवचे हाजे निमित्त प्रतिदिवस स्वामीर अनुग्रह आमकां जाता मस्त घरान तूं आमी पाविल तेन्ना आमी तांगे ते शांती जालें कुडले मंत्राक्षत माथ्यार घालतना तांणी सांगचे मा आमी घरलेक स्वामीला मंत्राक्षत आयिल्लें जागृतेर आमी कान दवरला ते एक अक्षर तुमगेले दित्याची आयज दिवसाक तुमी आमी मस्तकार घालून आशिर्वाद करका स्वामी सन्निधानांत आमी पादपूज करतय पादपूजे नंतर मंत्राक्षर स्वीकार करतय तशी गुरुचरण कोटी गायत्री महायज्ञाचे थंय दवरून वेदव्यास देवा सन्निधानां दवरून वृंदावन सन्निधानां दवरून ते प्रसाद आमकां पावता म्हळ्यार आमगे सौभाग्य नवय तशी प्रति एकल्यान तुमी भटमामा लागीं उलोवण करून भटमाम आमगे ते केन्नेताची तुमी आमगे ते येवन गुरुचरण प्रसाद दिवका म्हणून तुमी सांगणी करका अशी ह्या विशयान गोपाळकांत भटमामान कशी सांगला आतां कशी थंय पावोवचे आनी थंय वचून आमी कसन चलचे हे विचारान सांगिल्लें आसत हे विचार सर्व तुम्ही ऐकून धन्य जावका म्हणून सांगताची मुखार वचून केन्ना दाखोवन आरंभ करताची त्या समेत पुन्हा हा यूट्यूब जी मुखांतर तुमकां ते विचार पावयताचे कसले म्हळ्यार कोटी गायत्री यज्ञाचे विभूतीन पावका विभूती येयले नंतर ते विभूती पॅकेट करका ते प्रति एक घरा पावका हे स्वामीले व्हड एक इच्छा घर घरा पावोका रे कोण कोण वैदिक गायत्री जप केला तांगेले वैदिका घरांतून एक प्रसाद पावका प्रति एकल्याने हे प्रसाद घेवन धन्य जावका म्हणून परम पूज्य काशी मठाधीश श्रीमद संयमिंती स्वामीन आमकां अनुग्रह केलेलो आसा कोटी गायत्री यज्ञा समयाचेर गंगा तीरांतून 100 आरती करून देवा संतोष केला गंगा मातेक वृंदावन सन्निधींत परम पूज्य काशी मठाधीश श्रीमद संयमिंती स्वामीन स्वतः 100 आरती दाखोवन सगळे पेंटे खातीर बरेपण मागणी केलेलो आसा वेदव्यास देवा सन्निधींत वैदिकान 100 वैदिकान आरती दाखोवचे बद्दल स्वामीन आशीर्वाद करून वैदिक आरती दाखोवन देवा अनुग्रह स्वीकार केल्लो आसा तशी पुन्हा हे समयाचेर गुरुचरणा विशयान 2 उत्तर आमी सांगणी केलेलो आसा प्रति एक घरा पावका प्रत्येक घरान तो धन्य जावका म्हणून सांगतची हे 2 उत्तरांक राबयता कृष्णार्पणमस्तु.